राहता येथे स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी राहता येथील पत्रकार बांधवांचा सत्कार व सन्मान करण्यात आला। या प्रसंगी पतसंस्थेचे चेअरमन श्री साहेबराव निधाने, व्हाईस चेअरमन राजेंद्र दंडवते, सर्जेराव मते, मच्छिंद्र बनकर, राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुभाष इधाते तसेच ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ लोंढे, सतीश वैजापूरकर, दिलीप खरात, बाळासाहेब सोनावणे, ज्ञानेश्वर जोहरे, राजूभाई पठाण, नवनाथ पाटील सदाफळ, समीर बेग यांचेसह संस्थेचे व्यवस्थापक, कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते। NS न्यूज करता अनिल सोमवंशीसह संपादक नवनाथ पाटील सदाफळ, राहता। मागा सर डायरी तुम्ही ज्येष्ठ आहे त्याला काल पुढे राजू नात तो कोणाची म्हणजे नेमकी भावाची मुलगी एक एक जण येणार ते कमी येते एक जण प्रातिनिधिक स्वरूपात आहे ना त्याचप्रमाणे राष्ट्रमाता जिजामातांच्या जयंतीच्या निमित्ताने आणि खऱ्या अर्थानं युवा दिन आज शासनाने मानलेला आहे आणि या युवा दिनाच्या निमित्तानं आणि पत्रकारांचा सत्कार करायचा सर्व त्या दिवशी म्हणलं बा आपल्याला करायचे एक दिवस म्हटलं आपण स्वामी विवेकानंद जयंतीच्या दिवशीच बोलू, कारण 6 तारखेला 6 जानेवारीला भरपूर गर्दी असते आणि काही मंडळी वाटेल येत नाही, पण योगायोगाने आज सगळे या ठिकाणी आले आणि आमचा उत्साह वाढवला। त्याबद्दल मी प्रथमतः सर्व पत्रकार मित्रांचे सगळ्यांचे जे आपले त्यांचे सर्वांचे मी या ठिकाणी स्वामी विवेकानंद पतसंस्थेच्या वतीने आभार मानतो। स्वामी विवेकानंद पतसंस्था आता आज मार्च पूर्वी 3 शाखांचं उद्घाटन या ठिकाणी आस्था गाव असेल, कोलार असेल आणि केलोर या 3 ठिकाणी आता काम चालू आहे। थोड्या दिवस फर्निचरचं काम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी आपण काम चालू करणार आहोत। स्वामी विवेकानंद जे पतसंस्थेची स्थापना 1990 साली झाली आणि आजपर्यंत आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत। साधारण 26-27 कोटीच्या ठेवी या संस्थेच्या झालेल्या आहेत आणि आज सहकार क्षेत्रामध्ये अशी वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे, तरी कोण काय होईल काय सांगता येत नाही। अशाही कालखंडामध्ये राहता शहराच्या परिसरातील जनतेने या संस्थेवर विश्वास टाकून या ठिकाणी आज आपण या ठिकाणी स्वामी विवेकानंदाचं नामही काफी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि खऱ्या अर्थानं त्यागानं ही संस्था या ठिकाणी उभी राहिली आणि आपल्या सर्व पत्रकार मित्रांचे यामध्ये मोठं योगदान आहे, कारण अनेक वाईट घटना परिसरात घडत असतात आणि त्याचे परिणाम ज्या चांगल्या गोष्टी आमच्या संस्थेच्या आपण नेहमी प्रत्येक वर्षाने समाजासमोर आणलं जातं आणि त्यामुळं या ठिकाणी आपण प्रसिद्धी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण माणसाला जीवन जगायचं जसं अन्न पाणी आणि त्याची गरज आहे तशी केलेल्या कामाचं योग्य मूल्यमापन, लोकांसमोर जाणं, प्रसिद्धी होणं हे सुद्धा एक टॉनिक जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि हा आजार जर बरा करायचा असला तर खऱ्या अर्थाने पत्रकारांचं फार मोठं योगदान या ठिकाणी आहे। चुकीच्या गोष्टीला चुकीचं म्हटलं पाहिजे, बरोबर चांगल्या गोष्टीला चांगलं म्हटलं पाहिजे आणि समाजासमोर जे काही चांगलं चित्र जर स्पष्ट झालं तर निश्चितपणे या ठिकाणी चांगलं काम उभं राहतं। हे या आता आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी ते चांगलं काम उभं राहिलेलं आहे आणि तुमचं सर्वांना माहिती कर सांगतो, अनेक संस्था बंद पडल्या
कुपरगावमध्ये बँकेत अडकल्यामुळं अनेक संस्था बंद पडल्या. त्याच्यातून ज्या काही 4-2 संस्था उभ्या राहिल्या, तर जी बंद पडलेली संस्था पुन्हा एक चालू होणं जिल्ह्यामधलं माझ्या मते एकमेव उदाहरण असून आणि वेळ द्या आणि योगायोगाने म्हणा का दुर्दैवाने म्हणा पण परत बॅक टू पॅव्हलियन सहकार क्षेत्रातच काम करण्याची या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली. आणि आमचं म्हातारं सिनियर आणि म्हातारे काळ्या केसाचं म्हातारा ज्येष्ठ नागरिक. ओके दगडी गाय शाणी म्हणते. असं नका म्हणू. या राम भाऊ या. मग कसं म्हणा मज्जा भाऊ असे वा ना अंगा असं चाललंय. प्रदेश अध्यक्ष हो, या, तुम्ही या ना. वा पुढं वा. वा इकडून वा दोघं वा. ओके वा विदा देवा पुढं. बरं अध्यक्ष सुरू करा तुम्ही. राम भाऊ पुढं. अध्यक्ष एक साईड लावा. हा यस. रामनाथ रामनाथचं पुढं. ओके आज या ठिकाणी जयंती बरोबर आमचा पत्रकारांचा सन्मान केला त्याबद्दल मी सर्व संचालक मंडळाचे अध्यक्षांचे आभार मानतो, धन्यवाद देतो. दोन्ही व्यक्तींचे कार्य पत्रकारांपेक्षा खूप महान आहे आणि अशा दिवशी आमचा सन्मान होतोय याचा आम्हाला मात्र निश्चित अभिमान वाटतो आणि त्याचा स्वीकार आम्ही केलेला आहे. संस्था एक अतिशय चांगल्या मार्गस्थ झालेली आहे. ही एक काळ या पतसंस्थेला अचानक थांबा आला होता, परंतु आपले साहेबरावजी तसेच अनंतराव गांधी ह्या काही व्यक्तींनी पुन्हा एकदा एकत्र येऊन ह्या संस्थेला एक ऊर्जावस्थेत आणून पुन्हा एकदा लोकांच्या सेवेमध्ये उभं केलेलं आहे. खरोखर मी सगळ्यांना धन्यवाद देतो की आपण एक चांगलं कार्य, तुम्हाला संचालक मंडळ सुद्धा खूप चांगलं मिळालेलं आहे. हे सगळं संचालक बोर्ड तुमच्या बरोबर आहे साहेबराव, आणि ते सर्वजण एकत्र येऊन इथं या ठिकाणी संपूर्ण सामाजिक उत्सव आणि त्याचबरोबर सभासदांचं आणि ठेवीदारांचं हित जोपासण्यासाठी आपण निश्चित चांगलं कार्य करत आहात. मी आमच्या सगळ्या पत्रकारांच्या वतीनं तुम्हाला धन्यवाद देतो आणि अशीच वाटचाल आपली चालत राहो. आपली प्रगती ही नेहमी मार्गस्थ होत राहो हीच अपेक्षा या ठिकाणी हे करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा आणि धन्यवाद देतो. 12 जानेवारी ही जयंती, त्यांचा तो जन्मदिवस. त्याचबरोबर राजमाता जिजाऊ यांची आज पुण्यतिथी आहे आणि या निमित्ताने आज आपण छोटेखानी एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या जयंतीच्या बरोबरच खऱ्या अर्थाने लोकशाहीचा जो चौथा स्तंभ आहे ते म्हणजे सर्व पत्रकार आणि या पत्रकार मित्रांचाही सत्कार, यथोचित सन्मान आपल्याकडून व्हावा या उद्देशाने स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं हा योगायोग साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रथमतः या पतसंस्थेच्या चेअरमन, सचिव आणि सर्वच पदाधिकाऱ्यांच्या निमंत्रणाला मान देऊन आपण मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला त्याबद्दल प्रथमतः मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो, आपले आभारही मानतो. आज विवेकानंदांच्या बाबतीत बोलण्यासारखं 39 वर्षाच्या आयुष्यामध्ये सुद्धा जर आपण पाहायला गेलो, आताच योगायोगाने तामिळनाडूमध्ये आम्ही 1 महिन्यापूर्वी त्यांच्या पवित्र अशा समाधीचं दर्शन घेऊन आलो. तर एक अतिशय रमणीय ठिकाण जे आहे ते शेवटचं टोक आहे आणि त्या शेवटच्या टोकावरूनच बांगलादेश श्रीलंकेकडे जाता येतं आणि तिथे श्रीराम सेतू वगैरे आहे. तो टोक आता भाषणानंतर हा कार्यक्रम संपलाय असं मी जाहीर करतो चेअरमनच्या परवानगीने. आणि तुम्ही सर्वजण वेळात वेळ काढून इथे आल्याबद्दल सर्वांचे आभार, धन्यवाद. ओके.